आता विषय ना त्यामुळे आपल्या फसव्या जाहिरातीवर महिलांनी लक्ष देऊ नका. तुमच्या चुक आहेत. आपले सोनार कितीतरी येतात कितीतरी. मॅडम हसू नका. हां 22 सप्टेंबर 1 ग्रॅम ज्वेलर्स श्वेता ज्वेलर्स यांनी आम्हाला 22 सप्टेंबरला इथे बोलवलं होतं 1 ग्रॅमचं. मग ते आम्हाला गिफ्ट देणार होते. त्यांनी आम्हाला स्टेटसला व्ह्यूज लावायला सांगितले होते. 50 व्ह्यूज झाल्यानंतर ते गिफ्ट देणार होते. आमचे सगळ्यांचे 50 व्ह्यूजपेक्षा जास्त झाले. आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला. त्यांनी आम्हाला या टायमिंगला बोलवलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा. आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे. तरी पण त्यांनी आम्हाला दुकान बंद केलं आहे. आम्ही इथे बरेच तास झालं 2-3 तास झालं आम्ही इथे उभं आहे. आमच्या इकडे अवेलेबल नाही आहे. त्यांनी चक्क आमची फसवणूक केली आहे. सकाळपासून आम्ही त्यांना कॉलही करतो. ते आमचे कॉलसुद्धा रिसीव्ह करत नाही. एवढा महिना आम्ही सगळे गाडी भाडा आम्ही घालून आलेलो आहे. त्यांनी आम्हाला कमीत कमी गाडी भाडं तरी द्यावं. असं नाही ना, असेल तर तुम्ही हो म्हणावं. एखाद्याची फसवणूक एवढी करू नये. एवढ्या बायका आल्या 13 बायका यातल्या परत गेलेल्या आहेत. विचारायचं नाही बायकांना आपण त्या पण बोलतो. त्यांनी पुण्याहून आले. जरा आता जरा पुण्याहून आले असा उल्लेख करा. हां जरा आता जरा पुण्यावरून आले. त्यांनी ऑफर ठेवलेली एक ग्रॅमचं. लोक बोलले स्टेटसला ठेवा. 50 लोकांनी बघितलं आणि त्याच्या स्क्रीनशॉट काढून आम्हाला त्याला 2 दिवस पाठवले. ते आम्ही आता स्क्रीनशॉट त्यांना स्वतः व्हॉट्सअपला पाठवून गेलो. त्यांनी आता दुकान बंद केलं. 20 लेडीजला दिलं. 1000 महिलांना देणार होतं ना. 20-30 जणांना दिलं आणि पळून गेले. म्हणजे ऑफर ठेवली 1000 रुपये द्यायचे त्यांना भेटले. शॉप पण तुम्ही बघू शकता. शॉपला कुलूप आहे आणि आतमध्ये बसलेले गुरुवार पेठ गुरु अलंकार अपार्टमेंट मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलरी शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाची जे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवील आणि ते प्रथम पहिले जे 1000 महिला असतील जे 2 दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी 50 व्ह्यूज मिळतील तर अशांना ते फार्मिंग ज्वेलरी 1 ग्रॅमचं फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त 22/9/2025 रोजी देणार होते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती. आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर 22/9/2019 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते ज्यांनी 2 दिवस स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी जर महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीचा असा रहदारीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रकारचं कोणतेही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतुकीचा अडथळा झाला आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्याबद्दल त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 126(2) अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये की ते महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाही आहे.